गोपाळ, अरे ह्यो काय प्रकार आहे रे? तू जामकर आपल्याकडे कशाला आलाय राहायला? अगं त्या भाव बहिणीचे झाल्यात भांडणं, त्याच्यामुळे ते इथं आल्यात. आणि म्हणून काय झालं? त्याला काय आपलंच घर सापडलं वय? गावात इतर घर नाहीत वय? नाही तर काय. नाही फुलताई, कसं झालं असणार, यो तुझा गोपाळ आहे ना, योच गेला असेल देव माणूस बनून आणि आणला असेल त्याला घरी. त्याला काय जातंय पुढं पुढं करायला? अरे बाबा, हिथं आम्हाला सगळं करायला लागतंय. काय काय करायला लागतंय सांगाल का? हाय का फुलताई, बघितलं का आता ही असं बोलती मला, आता उत्तर द्यायची का काय मी हिला? हे वाच करा का तुम्ही दोघी तुमचा कालवा? गोपाळ, अरे ह्यो आता किती दिवस राहणार आहे इथं? आजच्या दिवस तरी असेल, पण आता काय भाव बहिणीची भांडणं कधी मिटतात त्याच्यावर आहे सगळं. हाय का आता? झाली का नाही आता आपली अडचण? आता त्याचा पाहुणचार करावा लागतोय आपल्याला सगळ्यांना. फुलताई, कशाला पाहुणचार करायचा? त्यो एक एक पैसा सोडत नाहीये आणि आपण कशाला त्याचे लाड करायचे? कोणी सांगितलंय हे? आणि तसं बी उठसूट कोणाला घरात आणायला ही घर म्हणजे काय धर्मशाळा आहे का काय? रंजे, वाईस गप्पच की तू. गोपाळ, आता तूच सांग की काय करायचंय ते. मला काय वाटतं बरं का, म्हणजे एक माणूस म्हणून, माणुसकी म्हणून आपण त्यांचा पाहुणचार करू, आदरातिथ्य दाखवू. काय घ्या, त्यांना पाहुणचार आवडला तर आपल्यावर असलेलं कर्ज बिर्ज माफ करतात. हा होय की, कर्ज माफ नाही केलं निदान कमी तरी करेल. गोपाळ म्हणतो ते बरोबर आहे, आपण त्याचा ना पाहुणचार करायलाच पाहिजे. श्यामे, ए श्यामे, वय आत्या, जा नाश्ता कर. आत्या मी सकाळीच नाश्ता केला, पोहे खाल्ले. हुबलाक, अगं नाश्ता कर म्हणजे आज जाऊन चरू नको, त्या जामकर साठी नाश्ता बनव जा. बर, मी बनवते. बरं ठीक आहे, तुमचं चालू द्या, पाहुणचार नीट करा, मी जातो दुकानावर. नाही नका. काय नको. का? अहो असं काय करताय? घरात एकतरी पुरुष माणूस नको का? आप्पा सकाळीच बाहेर गेलेत आणि सुधाकर भाऊजी ड्युटीवर गेलेत. तुम्ही पण दुकानावर गेलात तर आम्ही काय करायचं? अहो पण मी इथं बसलो तर दुकानाची कामं कोण करणार? हे बघ, ते काय मला माहित नाही. हे आलं ना की मग तू जा, आता त्या पाहुण्यापाशी थांब तू. अगं आई तू. अहो काम होतच राहतात, तुम्हाला माहिती आहे ना तो माणूस किती विचित्र आहे ते काय नाही, तुम्ही थांबा त्याच्याजवळ. बरं ठीक आहे लालेजी, तुम्ही म्हणताय म्हणून थांबतो. तुम्ही पाहुणचाराचं तेवढं लक्षात ठेवा. तो माणूस गेला आंघोळीला, मी आहे. वहिनी नाश्त्याचं बघा तुम्ही.